नमस्कार. आज आपण एक दुसरा व्हिडिओ बघणार आहोत अहंकारावरचा. अहंकारावर एक व्हिडिओ आपण बघितला. 7 कारणांपैकी 2 कारणं बघितली. कुलम वित्तम. आता श्रुतम आणि रूपम याबद्दल आपण बोलू. श्रुतम म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा अहंकार माणसाला असतो. ज्यावेळेस लेखनकला अस्तित्वात नव्हती तेव्हा ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ऋषींनी मौखिक द्वारा दिलं आणि ऐकणाऱ्याने ते ऐकून ज्ञान प्राप्त केलं, म्हणून त्याला श्रुत असं म्हटलं गेलं. ज्याने बरंचसं ज्ञान ऐकून ऐकून प्राप्त केलेलं आहे त्याला बहुश्रुत म्हणजे फार विद्वान असं म्हटलं जाऊ लागलं. लेखनकला अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा श्रुतम हा शब्द ज्ञानाशीच संबंधित आहे. आता ज्ञानाच्या अहंकाराबद्दल आपण बोलू. काही काही माणसं प्रचंड ज्ञानी असतात, परंतु तरीसुद्धा त्यांना अहंकार नसतो. आणि काही काही माणसं थोडंफार ज्ञान असलं तरीसुद्धा आपण जगातले सर्वात ज्ञानी आहोत असं समजतात. आपण एक उदाहरण बघणार आहोत वामन पंडितांचं. हे 17व्या शतकात वामन पंडित होऊन गेले. आदिलशहाच्या पदरी ते ग्रंथपाल म्हणून चाकरी करत होते. सालाना 1000 होन त्यांना पगार होता. होन म्हणजे सोन्याचं नाणं. 7 भाषा त्याला येत होत्या, अरबी, फारसी वगैरे. संस्कृत, मराठी तर ते वाकबगार चांगलेच जाणते होते. आदिलशहाच्या मनात असं आलं की ह्या विद्वान माणसाला आपण वाटून मुसलमान धर्मात आणावं. हे वामन पंडितांना कळल्यानंतर ते तिथून निसटले आणि काशीला गेले. काशीला त्यांनी गुरुकडून आणखीन ते ज्ञान संपादन केलं. नंतर काशीमध्ये वादस्पर्धा व्हायच्या, म्हणजे वादभिक्षा मागितली जायची आणि समोरच्या माणसाला हरवलं तर त्याच्याकडून जयपत्र लिहून घेतलं जायचं. वामन पंडितांनी आपल्या गुरुचाच वादस्पर्धेमध्ये पराभव केला आणि त्यांच्याकडून जयपत्र लिहून घेतलं. नंतर त्यांना ते चटकच लागली की कोणालाही आव्हान द्यायचं, त्याचा पराभव करायचा आणि त्याच्याकडून जयपत्र लिहून घ्यायचं. फिरत 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 ते महाराष्ट्रात आले होते. त्यावेळेस महाराष्ट्र हा प्रांत नव्हता, मराठा असं त्याला म्हटलं जायचं. वामन पंडितांची आणि रामदास स्वामींची गाठ पडली आणि रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी ह्यांच्या प्रयत्नाने वामन पंडितांच्या मनामध्ये असलेला ज्ञानाबद्दलचा अहंकार हा निघून गेला. रामदास स्वामींनी वामन पंडितांना सांगितलं की रघुपतीच्या भांडारामध्ये असंख्य रत्न आहेत, ती सामान्य लोकांच्या घरात तुम्ही आणा. म्हणजे काय तर संस्कृत भाषेमध्ये असंख्य सुभाषित श्लोक आहेत, त्याचं तुम्ही मराठीत रूपांतर करा. वामन पंडितांनी त्याप्रमाणे भाषांतर करायला सुरुवात केली. असंख्य श्लोक आणि सुभाषितांचं त्यांनी भाषांतर केलं. त्यांची यमकं फार सुरेख असायची, म्हणून रामदास स्वामींनी त्यांना यमक्या वामन ही पदवीसुद्धा दिली होती. त्या वामन पंडितांनी भाषांतरित केलेल्या एका संस्कृत सुभाषिताचा आपण अर्थ बघू. पहिलं सुभाषित बघू. लभेत सिकता सुतैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटञ्च सविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्. कदाचित प्रयत्नपूर्वक जर वाळू रगडली तर तिच्यातून एखाद वेळेस तेलसुद्धा गळेल. आज तेल अरबस्थानातूनच येत आहे. कदाचित तहानलेल्या माणसाची तहान ही मृगजळातलं पाणी पिऊन सुद्धा शमेल. आपण पर्यटनाकरता वनात फिरत असताना एखाद वेळेस कदाचित आपल्याला शिंग असलेला ससासुद्धा दिसेल, परंतु हट्टी दुराग्रही माणसाचे हृदय परिवर्तन आपण करू शकणार नाही. त्या हट्टी माणसाचं आपण मन जिंकू शकणार नाही.
असा ह्या सुभाषिताचा अर्थ। आता त्याचं आपण मराठीतलं भाषांतर बघूया। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, पुरुषार्थाची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे, सशाचेही लाभे विपिन फिरता शृंग हिजरी, परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी। असा हा वामन पंडितांचा ज्ञानाचा अहंकार जो होता तो रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींच्या सहवासामुळे दूर झाला। आता आपण रूपाचा अहंकार। उर्वशी नावाची एक इंद्राच्या स्वर्गामध्ये एक अप्सरा होती। अर्जुन ज्यावेळेस स्वर्गामध्ये इंद्राकडे गेलेला होता तेव्हा इंद्राने उर्वशीला अर्जुनाच्या सेवेसाठी पाठवलं। उर्वशी ही अत्यंत सुस्वरूप अशी अप्सरा होती आणि अर्जुन ह्याचा अर्थच मुळी त्याची अंगकांती अतिशय विशेष होती, सुरेख अशी अंगकांती होती। तोच अर्जुन। उर्वशी अर्जुनावर भाळली आणि अर्जुनाच्या प्रेमात पडली, परंतु अर्जुन तिला म्हणाला की तू माझा पिता म्हणजे इंद्राच्या दरबारातली आहेस, त्यामुळे इंद्राची पत्नी जशी शची हिला मी माता मानतो त्याप्रमाणे तुलाही मी माताच मानतो। तिला भयंकर राग आला की माझ्यासारख्या सौंदर्यवान स्त्रीचा अर्जुनाने अपमान केला, म्हणून तिने अर्जुनाला शाप दिला की तू नपुसंक होशील। मग इंद्राच्या वगैरे मध्यस्थीने तो शाप फक्त 1 वर्षापुरताच राहील असं उर्वशीने सांगितलं आणि तो 1 वर्षाचा काळ म्हणजे अर्जुन जेव्हा अज्ञातवासामध्ये विराट राजाकडे होता तेव्हा बृहन्नलेच्या वेशात वावरत होता, त्या शापाचं त्याला वरदान ठरलं। म्हणजे उर्वशीला आपल्या रूपाचा अहंकार होता, परंतु तो अहंकार अर्जुन काही तिच्या रूपावर भाळला नाही आणि तिच्या अहंकाराचं निर्मूलन झालं। असो, या ठिकाणी आपण थांबूया। आपली एकंदर अहंकाराबद्दलची 4 कारणं बघून झाली। कुलम वित्तम श्रुतम रूपम। पुढच्या भागामध्ये आपण उरलेल्या कारणांबद्दल बोलू।